नमस्कार मंडळी. तर बघा का ही मका लावलेली आमच्या म्हशीसाठी मी लावली होती. तर बघा पूर्ण ही प्लॉट काढायला लागला होता मकाचा सगळाच. परत अजून दुसरा लावायचा. ह्यावेळेस जास्त आणि ज्वारी बिवारी काय लावली नव्हती. परत पावसाळ्यात पण नाही म्हशीला ते खायला काहीच राहत नाही. पाणी आलं का पाण्याने सगळंच जाते. परत नदीच्या कडेला शेत असल्यामुळं आणि त्याच्यामुळे आता ही स्टॉक भरून ठेवायला लागला म्हशीसाठी. तर बघा आता हो काही हे एवढा काढलं का अजून इथं अजून मका टाकायचं डबल. तर खाण्यासारखी मका आली चांगली. त्याला कंस पण लागले ती मका मोठी मोठी झाली चांगली. कसली भारी आली. म्हणून का आंब्याला आंबा पण किती लागलं होतं. आज काढायचं होतं पण एकच पाड पडला होता सकाळी. एकच आंबा पडला होता. त्याच्यामुळं मग आमचा मामा म्हणलं जरा जास्त 1-2-4 पाड पडलं का मग परत तोडू म्हणलं. तर मग लय आंबा लागले तो. पिवळं पिवळं दिसायला लागलं तर जरा 2 आंबा पडलं होतं पिकलेलं. ह्याचं कसलं भारी गेलं तर पण. हे आंब्याचं झाड माझ्या माहेरमधनं आणलेलं आहे. ह्याचा केसरी आंबा आहे. आमच्या इथं तुळजापूरच्या खाली घाटशिळ आहे. त्या घाटशिळी खाली तिथं एक केसर आंबा म्हणून तिथं भेटते बाग आहे. आणि त्या बागामधला हे आंबा आहे. ती आम्ही घरी खायला आणलेलं. त्याची कोय वाळवून रोप तयार करून काही बाग केवढं झाले आता. 3 आंबा आहेत असं इकडे. ह्याला जास्त आंबच राहत नाही तर पण वाऱ्यानं पडते. आता कसलं भारी दिसेल. आणि बघा इकडं जांभळ पण आहे. जांभळीला तर किती जांभळं लागले. ती सगळं आहे शेतात. कुठं जायची गरज नाही. बघा जांभळं किती लागले. बघा लई जांभळं लागले. ते लई म्हणजे लई. आणि एक पण कडतं जांभळ नाही. मोठी मोठी जांभळं आहेत. आंब्याचेच लई नाही. मला आंबाच लई लागले तर नका आंबा. कसलं भारी दिसेल तर बघा आंबा. नुसतं आंबाच दिसेल तर कोणकडं. तर बघा पिकलेत आंब. पाड पण लागलाय. आज काढायचं होतं पण हो का सगळी मंडळी व्यस्त आहे मका काढण्यासाठी. तर मला पण जायचं आता मका काढायला. तर बघा आंबे खायला या. पाड लागलाय आंब्याला. खरंच या लय गोड आहेत आंबा. बघा तिकडं पेरूचं पण झाड आहे. त्याला पण पेरू लागलं. तर खार घालायचं ह्याचा आंब्याचं लोणचं करायचं आहे. मग ही थोडं पिकू पण घालायचं आणि ह्याचा निम्म्याचा खार पण करायचा. घरी एवढं नेलं का आंबा. बघा खारासाठी किती लोक घ्यायला पण येते ते घरी. कारण खाराला पण आंबा ही चांगला आहे. किती छान आहेत आंबं. स्वराबाईने तिकडं त्यांचा खेळ मांडलाय. घरी कोण नसते त्याच्यामुळे ह्याला घेऊन यावं लागते. आणि परत अजून म्हणचाल तुम्ही की ह्यानं किती दिवस व्हिडिओ टाकत नाही. शेतातलं घरचंच असतं तर कारण घरी पण लहान लेकरं असतात. की ह्यांना घेऊन आल्याशिवाय शेतात ह्याला घेऊनच यावं लागते. घरी कोण नसते तर सांभाळायला पण नाही. त्याच्यामुळे ह्या दोघाला घेऊन आलं तर शेतात यावं लागते. मग ही सगळी शेतात येते. मग मी घरचं आवरत बसते. मग दिवस जाते. घरी पण किती काम असते तेवढं एकटीनं आवरावं लागते सगळं. मग तर बघा ह्या दोघाला घेऊन आलो. सगळं घरचं आवरून कडी कुलपा लावून सगळं आला म्हटलं. तर बघा हो का ह्यांचं शिवराजाचं खेळणं आणि स्वरा तिथं खेळायला. मग आहेत आमची सगळी मंडळी मका काढायला लागले ते सगळे. तर बघा आमच्या फॅमिलीचा आणि आमच्या शेताचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये. आणि मग इकडं जांबाची पण बाग आहे. ते आमच्या मामीच्या चुलत्याची बाग आहे. तर बघा त्यांनी छाटणी केली तर कसं वाटायला इकडं पण. म्हणता कसं आहे तिकडं मका काढायला लागले तर